माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे हे विधानसभेत वाळू माफियांसंदर्भात गरजताच वाळू माफियांचे व्यवसाय बंद झाला. मात्र छुप्या मार्गाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांनी निवडला पिवळा मातीचा व्यवसाय. मुक्ताईनगर महसूल प्रशासनाने घेतलेल्या झोपेच्या गोळ्या घेतल्याचं दिसून येतं. कुऱ्हा व निमखेडी बुद्रुक परिसरातील अवैध वाळू वाहतुकीवाल्यांनी आपला मोर्चा पिवळा मातीकडे वळवला. खुलेआम दिवसा व रात्री टिप्परच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात पिवळी माती वाहून नेली आहे. महसूल विभागाच्या नियमानुसार अटीनुसार हा व्यवसाय नाही. महसूलच्या गौण खनिज अधिनियमानुसार गौण खनिज वाहतुकीस सूर्यास्तापासून तर सूर्य मावळल्यानंतर कोणतीही वाळू किंवा पिवळी माती अन्यथा कोणतीही गौण खनिज वाहतूक करू शकत नाही. परंतु मुक्ताईनगर तालुक्यात या नियमाला हरताळ फासला जात आहे. महसूल प्रशासन अधिकारी दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं. ताडपत्रीने झाकून आपण वाळू मातीची वाहतूक करू शकता. तहसील कार्यालयामधून या संदर्भात पास न करता सर्व नियम धाब्यावर ठेवून माती माफिया जोमाने व्यवसाय करतात. टिप्परवाल्या मालकांकडून ड्रायव्हरला प्रत्येकी ट्रिप परत बक्षीस असल्याकारणाने हे टिप्पर ड्रायव्हर जोरात वेगाने वाहन चालवतात. वेगाने टिप्पर चालवल्यामुळे नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच ठिकाणी किरकोळ अपघात झाल्यात. या टिप्परमधून माती हवेने उडत आहे व मागच्या वाहन चालकांच्या डोळ्यात माती जातीये. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकाराकडे महसूल विभाग, प्रशासन, पोलीस प्रशासन, आरटीओ विभाग यांनी त्वरित लक्ष देऊन या परिसरातील नागरिकांना व वाहन चालकांना होणारा त्रास कमी करण्यात यावा अशी मागणी पुढे येते. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.